नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर पाठीमागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणायचं आहे, त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे आणि आपण काही एक्झाम्पल पाहिलेले होते इलिमिनेटिंग मेथडचे. तर तेच इलिमिनेटिंग मेथडचे आपण काही अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला अजून क्लिअर होईल की इलिमिनेटिंग मेथड कशी सॉल्व्ह करायची आहे. तर पाहूयात आपण इलिमिनेटिंग मेथड. इलिमिनेटिंग मेथड फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 आणि सेकंड इक्वेशन आहे 4x मायनस 3y इज इक्वल टू 6. आता हे इलिमिनेटिंग मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपली फर्स्ट स्टेप काय आहे की हे जे इक्वेशन आहेत याला आपण पहिले नंबर द्यायचे. आन्सर सोल्युशन मध्ये फर्स्ट काय करायचे, नंबर. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 इक्वेशन 1. पुढे 4x मायनस 3y इज इक्वल टू 6 हे इक्वेशन सेकंड. आता याच्यामध्ये पहा, इलिमिनेटिंग मेथड मध्ये दोन कंडिशन असतात. एक तर आपण इक्वेशन ऍड करायचं, ऍड करू शकतो, किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं, ऍड किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं. आता आपण सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल आतापर्यंत पाहिलेले नाहीत, आपण फक्त ऍडिशनचे बघतोय. आणि ऍडिशनचे कधी करायचे, अगोदर साइन चेक करायचे. आता इथं जर आपण साइन चेक केले 2 2 2 आणि 4 दोन्हींचे साइन प्लस प्लस आहेत, साइन सेम आहेत. इथे परत चेक करायचं 3 आणि 3, तर एकदा आहे +3 आणि नंतर आहे -3, म्हणजे इथे काय आहेत तर डिफरंट साइन. मग डिफरंट साइन असतील तर आपण काय करू शकतो, याची ऍडिशन करू शकतो. डिफरंट साइन असतील तर आपण ऍडिशन करणार आहे. मग काय म्हणायचं, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आता इथे ऍड करत असताना कोइफिशियंट पण चेक करायचे सेम आहेत का, आहेत तर इथे सेम करून घ्यायची गरज नाही. मग काय होईल, 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. हे ऍड करणार आहेत आपण. 4x मायनस 3y इज इक्वल टू 6. आता ऍडिशन करायची आहे आपल्याला. इथं काय होईल, 2 आणि 4, 2x आणि 4x किती होतील, 6x, आणि प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होतील, इज इक्वल टू या दोन्हींची ऍडिशन येईल 18. आता पुढे हे कसं सॉल्व्ह करणार आपण, 6x इज इक्वल टू 18. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू हवी आहे, 6 नको. 6 आपण या बाजूला घेणार, तर 6 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड. तर आता हे जर तुम्हाला समजत नसेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेला आहे की 1 व्हेरिएबल्स असतील तर त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर तुम्ही पाठीमागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये हे पाहू शकता. x इज इक्वल टू काय येईल, 18 डिवायडेड बाय 6, म्हणजेच x इज इक्वल टू आपल्याला 3 मिळेल. आता आपल्याला जी ही व्हॅल्यू मिळालेली आहे x इज इक्वल टू 3, तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड या दोन्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तरी आपल्याला आन्सर सेमच भेटणार आहे. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. आता पहिले आपण इक्वेशन फर्स्ट राईट डाऊन करूयात. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. आता याच्यामध्ये जिथे x आहे त्याच्या जागी काय करायचे, 3, म्हणजे काय होईल, 2 मल्टिप्लाय बाय x च्या जागी 3 प्लस 3y इज इक्वल टू 12. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, 6 प्लस 3y इज इक्वल टू 12. आता हे काय करायचे, आपल्याला फक्त y पाहिजेत. अगोदर आपण ही टर्म इकडे घेऊयात. 3y इज इक्वल टू 12 ॲज इट इज.
हे 6 आहेत, 6 ला इकडे साइन आहे प्लसचं, म्हणजे इकडे आल्यानंतर ते मायनस होईल, म्हणजे -6. तर 3y इज इक्वल टू 12 मधून 6 गेले तर आन्सर किती येईल? 6. आता पुढे, आता परत आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे. हे 3 नकोय, 3 आपण या बाजूला घेऊयात आणि 3 आणि y मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, म्हणजे इकडे गेल्यानंतर डिव्हिजन होईल. म्हणजे काय होईल? y इज इक्वल टू 6 आणि हे डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 2 आणि हे असेल आपलं फायनल आन्सर. म्हणजेच हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे याचं सोल्युशन. तर मग काय लिहिणार आपण? सोल्युशन इज इक्वल टू, याच्यामध्ये लिहायचं x इज इक्वल टू, आपली व्हॅल्यू किती आलेली आहे पहा इथे चेक करा. x इज इक्वल टू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि हे झालं आपलं सोल्युशन. आता हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. अजून आपण एक्झाम्पल पाहूयात. सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण. 3x plus 4y is equal to 10. Second equation 5x minus 2y is equal to 8. आता हे दोन इक्वेशन आहेत. स्टेप 1 काय आहे? तर याला आपण नंबर द्यायचे आहेत. सोल्युशन याच्यामध्ये 3x plus 4y is equal to 10 हे झालं आपलं इक्वेशन 1. पुढे काय करायचं? 5x minus 2y is equal to 8 आहे. तर हे झालं आपलं इक्वेशन 2. आता नंबर दिल्यानंतर पुढची स्टेप आहे की आपण ऍड करणार की सबट्रॅक्शन करणार हे आपण डिसाइड करायचं आहे. आणि काय चेक करायचं? ह्याचे कोइफिशियंट आहेत याचं साइन. आता या दोघांचे सेमच आहेत. इथं बघितलं आपण तर दोघांचे साइन डिफरंट आहेत. y चे जे कोइफिशियंट आहेत, y कोइफिशियंट, तर त्याचे साइन आहेत तर ते डिफरंट आहेत. साइन डिफरंट. ओके. आता साइन डिफरंट असतील तर आपण काय करणार आहोत? तर ऍडिशन करणार आहेत. साइन डिफरंट असतील तर आपण ऍडिशन करणार आहेत. तर मग ऍडिशन करायचे आहे, पण परत सेकंड स्टेप काय चेक करायची आहे की कोइफिशियंट सेम आहेत का. परत पुढे काय करायचं? कोइफिशियंट आहेत तर ते सेम आहेत का चेक करायचे. कोइफिशियंट सेम आहेत का याच्यामध्ये? नाही. तर इकडे y चा कोइफिशियंट 4 आहे तर इकडे 2 आहे. तर मग आपल्याला कोइफिशियंट आहेत तर ते काय करावे लागतील? सेम करावे लागतील. आता इथे जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं काय होईल? 4 होतील. मग काय करायचं? इक्वेशन सेकंड आहे, हे इक्वेशन सेकंड, याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं या दोन्ही साईडला. मग पुढे काय होईल? मल्टिप्लाय both sides of equation 2 by 2. तर फर्स्ट इक्वेशन लिहूयात आपण. 5x minus 2y is equal to 8. याला आपण मल्टिप्लाय किती करायचे? 2 करायचे. मग याला मल्टिप्लाय 2 केल्यानंतर काय होईल? 5x मल्टिप्लाय बाय 2 इथे मायनस 2y मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 2. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहा काय होईल? 5 मल्टिप्लाय बाय 2 किती होतील? 10x मायनस 4y इज इक्वल टू 16. आणि आता जर आपण चेक केलं, हे नवीन आपलं इक्वेशन आलं, याला आपण नंबर देऊयात इक्वेशन थर्ड. आणि जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि हे जर थर्ड चेक केलं तर कोइफिशियंट किती आले पहा? +4y -4y. आता कोइफिशियंट सेम झाले, आपण ऍड करू शकतो. मग काय लिहायचं? ऍड
इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन 3. आता इथे 2 नाही करायचं, ह्या 2 ला आपण मल्टिप्लाय करून आपण हे नवीन इक्वेशन मिळवलेलं आहे. याने नवीन इक्वेशन मध्ये याचे कोइफिशियंट सेम झालेले आहेत. मग इथे काय करायचं, फर्स्ट आणि थर्ड आहे तर ते ऍड करायचं. तर पहा, इक्वेशन फर्स्ट काय आहे, 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 आणि पुढे नवीन इक्वेशन 10x मायनस 4y इज इक्वल टू 16 आले. आता हे इक्वेशन काय करायचे, ऍड. मग काय होईल, 3x 10x 13x आणि याच्यामध्ये प्लस 4y आणि मायनस 4y कॅन्सल होतील आणि पुढे इज इक्वल टू पहा 10 आणि 16 किती येतील, 26 आणि x इज इक्वल टू 26 डिवायडेड बाय 13 म्हणजेच 2 येईल. x इज इक्वल टू आपली व्हॅल्यू किती आलेली आहे, तर 2. आता आपल्याला एलिमिनेटिंग मेथडने एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. या एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. आपल्याला आन्सर सेमच येणार आहे. आपण घेऊयात, पुट x is equal to 2 in equation first. तर इक्वेशन फर्स्ट काय आहे, 3x plus 4y is equal to 10. याच्यामध्ये काय करायचे, फक्त जिथे जिथे x दिसते तिथे 2 पुट करायचे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 4y is equal to 10. इथे काय होईल, 6 प्लस 4y is equal to 10. पुढे आता हे 6 आपण इकडे घेऊयात, 6 च्या अगोदर प्लसचं साइन आहे, इकडे मायनस होईल म्हणजे 4y इज इक्वल टू 10 मायनस 6 आणि 4y इज इक्वल टू 4 येतील. आता हे 4 पण आपल्याला इकडे नको आहेत, तर हे काय करूयात, आपण इकडे घेऊयात. म्हणजे काय होईल, y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 आणि y इज इक्वल टू 1 आणि हे झाले आपले x आणि y च्या व्हॅल्यू. म्हणजे सोल्युशन आपलं काय येईल, x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1. हे झालं आपलं सोल्युशन. आता हे सगळे आपण जे एक्झाम्पल पाहिलेले आहेत तर ते सगळे ऍडिशनचे एक्झाम्पल आहेत. ऍडिशन साठी कंडिशन काय आहे की कोइफिशियंट चेक करायचे, साइन डिफरंट पाहिजे. साइन डिफरंट असतील तर ऍडिशन करायची आणि त्याच्यानंतर कोइफिशियंट चेक करायचे. कोइफिशियंट जर सेम नसतील तर कोइफिशियंट सेम बनवून घ्यायचे आणि ऍडिशन करायची आणि नवीन ऍडिशन केल्यानंतर मग आपल्याला जे व्हेरिएबल आहे तर एक व्हेरिएबल इलिमिनेट होईल, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. नंतर जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करायची आणि आपल्याला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात, जर हे डिफरंट सेम साइन असतील तर आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन एलिमिनेटिंग मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते.